गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। दीपासी दीप लाविजे। आज त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या देवस्थानात दीपोत्सव साजरा केला जातो। सद्गुरूंना ईश्वराचा साक्षात्कार हा या दिवशीच झालेला आहे। अनेक आशीर्वादातून गाणगापूरला ज्ञानसत्रात सद्गुरूंनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। याखेरीज त्याच दिवशी कोल्हापूरची अंबाबाई सद्गुरूंच्याकडे तांदळा स्वरूपात आगमन करती झाली। त्याची कथा रामराय महात्म्य या ग्रंथात आलेली आहे। 1989 सालच्या त्रिपुरारी पौर्णिमेला सद्गुरूंच्या साक्षात्काराच्या तपश्चर्येला 4 तपे पूर्ण झाली। 1941 साली म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी सद्गुरूंना तेजाच्या रूपात ईश्वर दर्शन झाले। त्या तेजाची त्या प्रकाशाची पूजा करण्यासाठी सद्गुरूंनी नगर येथील दत्तात्रय निवासात दीपोत्सव करायला परवानगी दिली आणि आपल्याकडून तेजाची पूजा करून घेतली। सद्गुरूंच्या साक्षात्काराच्या वेळी त्यांना ज्या ईश्वरी तेजाचे दर्शन झाले त्या प्रित्यर्थ दीप प्रज्वलन करून एका दीपापासून अनेक दीप आपण उजळत जातो। यालाच दीपावली म्हणतात। हा दीप ज्ञानाचा आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे। सद्गुरूंनी आशीर्वाद देताना सांगितले आहे की दिव्याची पूजा करताना आपण ज्ञान संपादनाची इच्छा ठेवली पाहिजे। नुसतेच ज्ञान नाही तर भक्ती हवीच। भक्तीमुळेच ज्ञानाची प्राप्ती होते। भक्तियुक्त ज्ञानाने मनुष्याला त्याग आणि वैराग्याची भावना येते। या भक्तीचा आनंद जसा एकमेकांच्या हृदयात प्रविष्ट होतो तसेच एकमेकांच्या सहाय्याने गुरुभक्तीचा प्रकाश हाही प्रविष्ट होऊ देत। त्रिपुरारी पौर्णिमेची पौराणिक कथा काही असली तरी आपल्या देवस्थानात आपण तेजाची पूजा म्हणूनच दीपोत्सव करतो। अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो। आपण तेजाची प्रकाशाची पूजा करणारे लोक आहोत। दीपासी दीप लाविजे या उक्तीप्रमाणे प्रत्येकातील आत्मज्योत जागृत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। ज्या तेजोमय रूपात ती ईश्वरशक्ती आहे त्याचा अंश माझ्या हृदयात आहे व तो जागृत ठेवणे माझ्या उन्नतीकरिता आवश्यक आहे। गाणगापूरलाही त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो। आपल्या देवस्थानातही त्याच दिवशी दीपोत्सव साजरा होतो। त्यामागेही एक इतिहास आहे। याच दिवशी कोल्हापूर वासिनी अंबाबाई सद्गुरूंच्या देवघरात विराजमान झाली। त्या आनंदाप्रित्यर्थ हा दीपोत्सव साजरा केला जातो। कोल्हापूर वासिनी अंबाबाईने दिलेला आदेश श्री रामराया महात्म्य श्लोक क्रमांक 99-70 संदर्भ पौर्णिमा असे उदयिक कार्तिक मास उत्तम देख 1869 शक माता घरी आणावी। परमपूज्य गुरुदेवांनी सर्व भक्तांना सांगितले की मी ही सेवा तुमच्याकडून करवून घेईल, तरी तुम्ही सर्वांनी कर्तव्य भावनेने ती सेवा करा। त्रिपुरारी पौर्णिमेला बेलवाती, रुद्रवाती, विष्णुवाती प्रत्येकी 250 अशा एकूण 750 वाती तुपात भिजवून त्रिपूर लावला जातो। ती भगवान शंकराची सेवा म्हणून लावला जातो। भगवान शंकरांनी तारकासुराला वरदान मिळालेल्या 3 नगरांचा म्हणजे त्रिपुरांचा नाश केला। तो आनंद त्रिपूर लावून साजरा केला जातो। हा त्रिपूर फक्त पुत्रवतीनेच लावावा अशी वदंत आहे, परंतु सद्गुरूंनी सांगितले आहे की ही भगवान शंकराची सेवा असल्याने त्रिपूर लावण्याचा अधिकार सर्वांना आहे। तिरुपती बालाजी श्रीशैल्यम येथे महाशिवरात्रीला दीपोत्सव साजरा करतात। महाशिवरात्र हा सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस आहे। त्या निमित्ताने जेथे जेथे ज्योतिर्लिंग आहेत तेथे महाशिवरात्रीला दीपोत्सव साजरा होतो। जैसा दीप दीपू लाविजे तेथ आदिल कोण हे नोळखीजे तैसा सर्वस्वे जो मन भजे तो मी होऊनी ठाके। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।